नमस्कार. व्यवसाय म्हटलं की अनेक अडीअडचणी आल्या, चढ उतार आले. मात्र या अस्थिर व्यवसायाला स्थिर करण्यासाठी MEA नेहमी कार्यरत असते. यावर्षीही MEA एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि याच जागतिक प्रवासाचा अभिमानास्पद भाग म्हणजे आपल्यासोबत आज उपस्थित आहेत जानकी कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा माननीय श्री महेश भागवत. नमस्कार. नमस्कार सर. तुम्ही अगदी लहानपणापासून व्यवसाय करत आला आहात. तुमचा या व्यवसायाचा प्रवास कसा सुरू झाला? लहानपणापासून बरोबर आहे तुमचं की मी साधारणतः शाळेपासून हा व्यवसाय सुरू केलेला आहे. म्हणजे ऑलरेडी असं झालं की 8वी आणि 9वी मध्ये माझ्या वडिलांचं पुण्यामध्ये एक प्रसिद्ध जानकी म्हणून हॉटेल होतं. अच्छा. तर ते हॉटेल असताना मला एक आश्चर्य वाटायचं की मी ज्या सरांना स्वतःचं गुरु मानायचो ते सगळे 3-4 सर माझ्याकडे येऊन म्हणायचे, कारण माझं हॉटेल माझ्या शाळेला लागून होतं, की भागवत तुझ्या हॉटेलमध्ये आम्हाला मॅनेजरची नोकरी दे. तेव्हा मला एक गोष्ट कळाली की व्यवसायाचं ताकद ही काहीतरी वेगळी असते. बरोबर. मग तेव्हा मला कळालं की व्यवसायासाठी जर इतकी लोक मागं लागत असतील आणि एवढा मोठा रोजगार त्यात तयार होतो तर आपण तो का नाही करावा. आणि ते बीज माझं तिथं रोवलं गेलं की आपण नक्की व्यवसाय करायचा. म्हणजे ती खरं मनोरंजक गोष्ट ही खरी. पण ज्या सरांना मी मानायचो तीच लोक माझ्या मागे लागायची. तेव्हा मला व्यवसायाची ताकद कळाली. तिथून मी डोक्यात धरलं आणि लहानपणी दूरदर्शनवर मी व्यावसायिक मुलाखत फार बघायचो. अच्छा. तिथे फार मला चांगला फायदा आला. व्यवसाय करायची वृत्ती तयार झाली. तुमच्या इथपर्यंत तुम्ही व्यवसायाचा प्रवास तुमचा सुरू आहे. तुमच्या या व्यवसायात असा कुठला टर्निंग पॉइंट होता तुमच्या आयुष्यातला ज्याच्यामुळे तुमच्या व्यवसायात बदल झाला किंवा आयुष्यात बदल झाला असं तुम्हाला वाटतं? साधारणतः मी जेव्हा 9वी-10वीत होतो तेव्हा माझ्या समोर एक मोठे प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर वस्तीत राहायची. ती विस्थापित वस्ती होती, पूरग्रस्त वस्ती होती. आणि त्या लोकांना 2 मुलं होती त्यांची, राम आणि लक्ष्मण म्हणून होते. आणि अतिशय हुशार होती. आणि आम्ही सगळे एका क्लासमध्ये होतो. पण ती 1 वर्ष माझ्या पुढे होती. 11वीत त्यांना ऍडमिशन मिळत नव्हत्या. एवढ्या हुशार मुलांना ऍडमिशन मिळत नाहीत आणि आपल्याला सहज सगळ्या गोष्टी मिळतात. ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी मिळत असतील तर आपल्याला काहीच फायटिंग नाही असं मला त्यावेळेला थोडंसं भावना झाली. आणि तेव्हा मी माझं नाव बाजूला काढून ठेवायचं ठरवलं. आणि मला त्याचा फार फायदा आला. टर्निंग पॉइंट झालं. मला कुठल्याही गोष्टीचा म्हणजे एक शब्द म्हणतो की कमीपणा वाटला नाही काही करताना नाव निघल्यामुळे. कारण आमचं नाव बरंचसं पुणे शहरामध्ये होतं, भागवत फॅमिली. तर मला लाज वाटली नाही कशाची की हे काम केलं. तर मी मग 9वी-10वी पासून मी फटाके विकायला सुरुवात केली पहिली. आणि तो माझा, आणि त्याच्याबरोबर मला लहानपणी कुठे पुण्याच्या बाहेर लहान शेंडेफळ असल्यामुळे घेऊन जायचे नाही. मग मी असं ठरवलं की छोटे छोटे पैसे करून शाळेतल्या ट्रिपमध्ये भाग घ्यायचा आणि स्वतःचे पैसे कमवायचे. म्हणजे तुमच्या लहानपणापासून तुमच्यात व्यवसाय करण्याची एक वृत्ती तयार झाली त्यामुळे. आणि मी थोडे पैसे जमवायचो आणि ट्रिपला जायचो. कारण मला फिरण्याची फार आवड होती. आणि मी लिटरली 9वी पर्यंत पुण्याची बॉर्डर ओलांडली. खर तर तुमचं एकत्र कुटुंब आहे, जवळजवळ 25-30 लोक एकत्र तुम्ही राहता. तर तुमचं वैयक्तिक आयुष्य आणि तुमचं हे बिझनेस तुम्ही समतोल कसा साधता? पहिली गोष्ट तर एक लक्षात ठेवायला पाहिजे की व्यवसायाला किंवा आर्थिक गोष्टीला कुठेही पर्याय नसतो. तुम्ही तुमचं अर्थार्जन करायलाच पाहिजे. तुम्ही तुमची व्यावसायिक नॉलेज तुम्हाला ठेवायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर तुम्ही व्यवसायात इतके म्हणजे व्यस्त होता की बरेच लोक फॅमिलीला विसरतात. तर आम्ही भागवत लोकांनी एक वेगळा त्याच्यामध्ये असा प्रयोग केला. आम्ही 27-28 जण एकत्र राहतो. आमच्या सगळ्या सुना या स्वतःचा यशस्वी व्यवसाय करतात. स्त्रीला आमच्या घरात महत्व आहे आणि आमचे सक्सेसफुल बिझनेस सगळे हे आमच्या घरातल्या सुना ह्या अतिशय यशस्वीपणे करतात. आणि मग काय होतं की तुम्ही जे म्हणलं की कुटुंब कसं तुम्ही एकत्र राहता, घरातली स्त्री बिझी असेल तर ती पुरुषाचा व्यस्तपणा अंडरस्टँड करू शकते. आणि मग आम्ही काय करतो की थोड्याशा ट्रिप्स आम्ही एकत्र करतो. आम्ही महिन्यात एकदा कुठेतरी जातो
आमच्या घरात वाढदिवस भरपूर होतात. आता तर आम्हाला वाढदिवसासाठी एक स्पेशल हॉल लागतो छोटासा, कारण आमच्या छोट्या मुलांमुळे लोकांना त्रास होऊ नये. आम्ही असे छोटे छोटे ठिकाणी सेलिब्रेट करतो. एकदम मोठं सेलिब्रेट करायच्या ऐवजी तुम्ही जर छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट केल्या तर तुमची छोटी छोटी प्रेशर निघून जातात. असं आमच्या सगळ्या घरच्यांचं आणि यंग पिढीचं बेसिकली याच्यामध्ये आमच्या घरातली जी तरुण पिढी आहे ती फार इनिशिएटिव्ह घेते. आणि आमच्या घरामधल्या सुना या व्यवसायात जशा पुढे आहेत तसेच त्यांनी कौटुंबिक जबाबदारी कधीही टाळलेली नाही. म्हणजे प्रत्येक सून आणि मुलगी ही ती व्यवसाय करताना स्वतःची कौटुंबिक जबाबदारी तेवढीच यशस्वीरित्या पाळते. जानकी कन्स्ट्रक्शनचे असं काय वेगळेपण आहे जे इतरांपेक्षा वेगळं? पहिली गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की क्वालिटी असावी. क्वांटिटीवरती मी बिलीव्ह करणारा कमी आहे. आणि दुसरी गोष्ट की वेगळेपणा असावं की मी जेव्हा ह्या व्यवसायात उतरलो तर 2-4 स्कीम केल्यानंतर मला कळालं की रॉ मटेरियल तुमच्याकडं रॉ मटेरियल म्हणजे आमच्या व्यवसायातलं रॉ मटेरियल इज लँड. तर मी लँडवर फोकस केला आणि त्याचं जमवाजमवी भरपूर केली की जेणेकरून माझ्या सेकंड फेजला आणि मी थोडंसं फॅमिलीकडे लक्ष देऊ शकत होतो. कारण आम्ही सगळ्या फॅमिली मधल्या काळात वडिलांच्या नंतर आमचा व्यवसाय परत थोडा खालच्या दिशेने गेला. माझ्या मोठ्या भावांनी तो परत वरती आणला आणि मोठ्या भावांच्याकडे बघून आम्हाला इन्स्पिरेशन झालं की अरे तो व्यवसाय करतोय आणि मग तो जर त्याच्या पायावरती कुटुंब चालवतो तर मी का नाही चालू शकत. तर म्हणजे तो अगदी छोटे छोटे टेबल टेनिसचे रॅकेट्स सेल करून त्यांनी फॅमिली मध्ये नंतर त्यांचा कारचा व्यवसाय होता. ह्याच्यातनं आम्हाला लक्षात आलं की मला टाइम द्यायला पाहिजे. मग टाइम देण्याकरता मी रिअल इस्टेट मध्ये इन्व्हेस्टमेंट केली. मला दोन्हीकडे लक्ष देता आलं, घराकडे लक्ष देता आलं आणि व्यवसायाकडे. आता माझ्याकडं तो जो रॉ मटेरियल म्हणतो त्याची उपलब्धता असल्यामुळं मी व्यवसायाच्या सेकंड टप्प्याला चांगल्या रीतीने जाऊ शकतो. तुम्ही एमईए ची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा तुम्ही परत तुमच्यासारख्या आणखीन 7-8 मित्रमंडळींनी मिळून तुम्ही एमईए ची सुरुवात केली, तर त्यामागे काय उद्दिष्ट होतं? आमच्या ग्रुपमध्ये जी काय एकत्र आली, ज्या लोकांनी ह्याच्यात मेहनत घेतली त्या सगळ्यांचा असा विचार होता सुरुवातीला की आपल्याला व्यावसायिक प्रातिनिधित्व मिळत नाहीये. एमईए मराठा समाजाला किंवा मराठी समाजाला सगळ्याच मराठी लोकांना हे नोकरीच करणारा हा सगळा समाज आहे असं एक प्रकारचं स्वरूप होतं. त्यामुळं माझे जे मित्र आहेत त्यांना ते फार वाटलं स्ट्रॉंगली आणि त्यांनी सांगितले की आपण एकत्र येऊ. लगेच मी पण त्याला हो म्हणलं आणि आमच्या एका मित्राकडे टेरेसवरती आम्ही सलग 1 ते 1.5 वर्ष बसून याचं कायदेशीर फॉर्मेशन कसं होईल, याच्यामुळे कुठल्याही समाजाला हर्ट कसं नाही होणार, किंबहुना सगळे समाज एकत्र कसे येतील. कारण आपण सेमिनार बघता सगळ्या समाजाची लोक एका व्यासपीठावरती एमईए मध्ये येतात आणि मग त्या ज्या काही बेसिक पहिली लोक आली त्यांनी हा पण केला की आपण इथून एक संघटना उघडल्याशिवाय आता काय विश्रांती घ्यायची नाही. आणि मग त्यांच्या सगळ्यांच्या अथक प्रयत्नाने लिटरली ही जी सगळी एमईए ची पहिली मंडळी होती 10-15 जण यांनी अथक मेहनत घेतली. अथक म्हणजे की सांगायच्या पलीकडे मेहनत घेतली 2 ते 3 वर्ष आणि नंतर ही संघटना त्यांनी पूर्ण तयार झाल्यानंतर ती ओपन केली सगळ्या म्हणजे याच्यासाठी. आणि आता तुम्ही यश बघतायच की आपण महाराष्ट्रात काही देशात पोहोचलोय. आता या इंटरनॅशनल एक्झिबिशनने आपण बाहेर देशी पण पोहोचू. खरं तर तुम्ही ह्या इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये जवळपास बरेच स्टॉल बुक्स केले आहेत, तर त्यामागचं काय कारण आहे? ह्या एक्सपो मध्ये मला फार संधी वाटली. बेसिकली आमच्या सुनांना फार संधी वाटली. आमचा जॉईंट घर आहे, जॉईंट बिझनेस आहे. आमचं साडीचं ब्लँको म्हणून पण दुकान आहे, सॉरी जेंट्स कस्टमाइज जरतारी म्हणून पण आहे, वैश्य आहे. तर आम्हाला सगळे आम्ही बसलो होतो बिझनेसचे की मी त्यांना सांगितलं की अरे तुम्हाला माहितीये का की 100 प्रसिद्ध व्यावसायिक दिवस रात्र अथक मेहनत करून पूर्ण महाराष्ट्रात, तुम्हाला सांगू का ताई, अख्ख्या महाराष्ट्रात करोडो रुपयाचे बिझनेसमन अक्षरशः स्वतःच्या दिवस काढून हा एक्सपो अख्ख्या महाराष्ट्रात भारतात पसरवत आहे. ही संधी फार मोठी वाटली मला. मी ती घरी सांगितली. त्यावेळेला आमच्या सगळ्यांनी ठरवलं की आम्ही 7-8 स्टॉल बुक केले. ही संधी सोडायची नाही.
कारण ह्या संधीमुळे आम्ही पूर्ण समाजाच्या पुढे जाऊ आणि आम्हाला व्यवसायात सुद्धा पुढची स्टेप गाठण्याकरता फार मदत होईल. तेव्हा आम्ही अशी संधी अजिबात सोडायला तयार नव्हतो. टोटल किती तुमचे स्टॉल बुक आहे? आम्ही 8 का 9 आणि अजून एखाद दुसरं घ्यायचे 8 ते 9 स्टॉल आम्ही बुक केलेत. कन्स्ट्रक्शन मध्ये केलेत, त्याच्यानंतर लाईफस्टाईल मध्ये केलेले आहेत. अच्छा. असे आमचे वेगवेगळे याच्यामध्ये 3-3, 4-4 स्टॉल आहेत. आणि ह्या MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपोमुळे जे नवीन उद्योजक जे तयार होत आहेत तर त्यांना कशी संधी दिसते? बेसिकली मी सांगतो की मराठी माणसांनी 2 गोष्टीचं लक्षात ठेवावं. पहिली गोष्ट, मी व्यावसायिकांना 2 ह्याच्यात डिवाइड करतो. एक की ज्यांचं घरचं बॅकग्राऊंड फार चांगलं आहे, दुसरे की ज्यांचं घर ते शून्यापासून सुरू करतात. दोन्ही तरुण उद्योजकांपुढे अतिशय अडथळे आहेत. ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे फॅमिलीचं, त्यांना जसं तू मगाशी तो शब्द वापरला, काय कमीपणा वाटत असेल शून्यातनं काम करायला. मला वाटतं की तुम्ही तुमची नावं विसरायला पाहिजे. आणि जे तुमच्या पूर्वी वडिलांनी केलं ते शून्यातनं तुम्ही सुरू करा. ती फायटिंग पॉवर तयार होते. घरातल्या वुमन एंटरप्रेन्योरशिपला तुम्ही पाठिंबा द्या. त्यामुळं तुमच्याकडे क्वांटिटी ऑफ ओनरशिप वाढेल. तिसरी गोष्ट की जे शून्यापासून तयार करतात त्यांनी त्यांच्या सगळ्या बिझनेस कम्युनिटीमध्ये जा, बोला, माहिती घ्या. माहिती घ्यायला लाज बाळगू नका. तुम्ही माहिती घेतल्याशिवाय व्यवसाय समृद्ध करू शकत नाही. आणि ह्या 2 जर लोक एकत्र आली, पुढे एकमेकांची परस्पर मदत केली, तर आपला जो मराठी लोक आहेत ही व्यवसायात यशस्वी होतील. आणि एक्सपोची संधी ही त्यामुळे मिळालेली, तुमची ओळख अख्ख्या समाजापुढे म्हणा किंवा लोकांपुढे व्हायला उपयोगी पडेल. आणि एवढा मोठा क्वांटम एक्सपो मी तर पहिल्यांदा बघतोय. पहिल्यांदाच तो महाराष्ट्रात इंटरनॅशनल. ह्याची संधी माझ्यासारख्या एस्टॅब्लिश म्हणजे 22 वर्ष काम करणारा माणूस घेतोय, तर नवीन माणसांनी त्याचा फार संधीचा फायदा करून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. सर, तुम्ही नवीन उद्योजकांना काय आवाहन कराल? आम्ही भागवत कुटुंबियांनी या एक्सपो मध्ये सहभाग घेतलेला आहे. माझा जानकी कन्स्ट्रक्शनचा C32 ते 34 हे स्टॉल्स आहेत. या एक्झिबिशनचा अत्यंत फायदा सगळ्यांना आपल्याला होणार आहे. तुम्ही सगळ्यांनी या स्टॉल्स घेऊन याच्यामध्ये सहभाग नोंदवावा. हा जो MEA बिझनेस एक्सपो हा यशस्वी करावा असं म्हणून मी तुमचे धन्यवाद मानतो.